मित्रांनो, आपण बघू शकता आपण बफर झोन मधून चाललेलो आहोत. हा रोड जातो आर्यन्य रिसॉर्ट कडे. हायवे पासून पूर्ण बफर झोन मधून हा रोड आहे. लेफ्ट साइडला कोर झोन आहे आणि राईट साइडला खवासा आणि तेलियाचे जंगल आहेत जे बफर झोन आहेत. आणि असं म्हटलं जातं की हे क्रॉसिंग आहे, ॲनिमल क्रॉसिंग्स. येताना दोन्ही साईडला रोडच्या तशा पाठ्या देखील आहेत. हे बघा, स्पीड ब्रेकर आलाय. हा क्रॉसिंग आहे. क्रॉसिंगचे इथे पग मार्क्स पण आहेत. हा एक गेट आहे आणि या साईडला एक गेट आहे. पूर्ण बफर झोन आहे. रात्रीच्या वेळेला असं ऐकण्यात आलेलं आहे की इथे कित्येकदा वाघाची सायटिंग देखील झालेली आहे. पूर्ण बफर झोन आहे. इथे स्पीड लिमिट फक्त 30ची आहे आणि जागोजागी कॅमेरे पण लावलेले आहेत. पाट्यांवर स्पष्टपैकी मेन्शन आहे की कोणी आपली गाडी थांबवून इथे उतरू नये किंवा गाडी देखील इथे थांबवू नये. बघा, सुरेख रोड पूर्ण बफर झोन मधून जातो. या हॉटेलसाठी जो रोड आहे पूर्ण बफर झोन मधून जातो. घनदाट जंगल आहे. इथे अजून एक क्रॉसिंग आहे. इथून आत रोड जातो जंगलात, पण ते आपल्यासाठी रिस्ट्रिक्टेड आहे. सफारीच्याच गाड्या जाऊ शकतात तिथून, परमिट घेतल्यावरती. पण ही बघा पाटी आली आहे ॲनिमल वाईल्ड लाईफ क्रॉसिंग म्हणून. हे बघा, तुम्हाला कॅमेरा दिसत असेल, असे जागोजागे कॅमेरेही लावलेले आहेत. तर जरा प्रत्येकाने इथे आल्यानंतर आपला स्पीड लिमिट जपून बघा. लेफ्ट साईडला पण जंगल आहे, राईट साईडलाही जंगल आहे. पुढे कदाचित अजून एक वाईल्ड लाईफ क्रॉसिंग आहे. वाईल्ड लाईफ क्रॉसिंग इन द सेन्स दोन्ही जंगलांच्या मध्ये गेट्स केलेले आहेत. हा बघा, अजून एक कॅमेरा आहे. असा दिसत असेल कॅमेरा. हा रोड सुरू होतो तिथेच खवासा बफर झोनचा गेट आहे. हा रोड एंड होतो तिथे तुरियाचा गेट आहे कोरचा. हा बघा, अजून एक वाईल्ड लाईफचं क्रॉसिंग आहे. In 2 kilometer, go straight ahead.
असा हा पूर्ण बफर झोन आहे. आता व्हिडिओ मी इथे एंड करतो आणि आपण डायरेक्ट भेटूया रिसॉर्टवर. तर मित्रांनो, पेंच टायगर रिझर्वला आल्यानंतर आपण कुठल्या रिसॉर्टमध्ये राहिलो आहे त्याची एक छोटीशी टूर देतो मी. आरण्य रिसॉर्ट व्यास्ता. इथून तुरिया गेट फक्त 3 किलोमीटर आहे. 10 मिनटात पोचता येतं आपल्याला. चांगली प्रॉपर्टी आहे. सर्वात मेन म्हणजे ना, एक बजेट फ्रेंडली प्रॉपर्टी आहे. ही एंट्री आहे. इथे पार्किंगसाठी जागा आहे. चला आपण रिसेप्शन बघूया. तर हा आहे रिसेप्शन एरिया. रिसेप्शनवर आपल्याला मिळतील ऋतिक भाई, जे खूप कोऑपरेटिव्ह आहेत. खूप मदत केली आहे त्यांनी आपल्याला. आणि हे रिसेप्शन, हे हॉटेल म्हटलं गेलं ना तर एक बजेट फ्रेंडली हॉटेल आहे. आपण जेव्हा असे टायगर रिझर्व्सला येतो त्या हजारो रुपये आपले सफारीत जातात. स्टेसाठी म्हटलं तर असं रिसॉर्ट बघितलं गेलं पाहिजे की ज्याच्यात आपण जास्त पैसे खर्च झाले नाही पाहिजेत. त्याचं कारण आहे की आपण रिसॉर्टवर राहतोच किती वेळ. जेवण हो सुरेख आहे. बफे असतो. सकाळचा नाश्ता दिला जातो. दुपारचं लंच असतं. संध्याकाळी हाय टी असते. सुंदर. हा इंडोर गेम्ससाठी हॉल आहे त्यांचा. इंडोर गेम्स नंतर आहे त्यांचा डायनिंग हॉल. प्रशस्त डायनिंग हॉल आहे. पूर्ण AC हॉल आहे. त्यामुळे समरमध्येही काहीच प्रॉब्लेम येत नाही. दुपारी लंचला व रात्री डिनरला व्यवस्थित बुफे लावला जातो. तर चला आता आपण एक रूम टूर घेऊया. रूम्स कशा आहेत त्या.
मित्रांनो, मी परत रिपीट करतो, एकदम बजेट फ्रेंडली हॉटेल आहे. मला तरी अख्खं पेंच म्हणजे जो तुरिया झोन आहे त्याच्यातलं सगळ्यात स्वस्त हॉटेल वाटलं. आमच्या सकाळच्या दुपारच्या सफारी असल्यामुळे आम्ही हॉटेलवर फार कमी वेळ घालवला आणि त्या तुलनेत रेटही खूप कमी आहे. जेवण मस्त होतं, नॉनव्हेज पण दिलं जातं, व्हेज पण आहे. प्रशस्त रूम्स आहेत हॉटेलच्या. अच्छा, मेन म्हणजे आहे ना, हॉटेलची जी प्रॉपर्टी आहे ना, ही पूर्ण वायफाय कनेक्टेड आहे. आल्या आल्या तुम्हाला पासवर्ड दिला जातो, त्यामुळे प्रशस्त असा बेड आहे, किंग साईज. रूम्स खूप मोठे आहेत. तर रूम्स आपण बघितले असतील. आता आपण जाऊया स्विमिंग पूलला. शांत प्रॉपर्टी आहे. एकूण 16 रूम आहेत प्रॉपर्टीमध्ये. अशी वेल मेंटेन प्रॉपर्टी. खूपशी फुलांची झाडं आहेत. आपण बघू शकता. फुलांची झाडं. प्रत्येक रूमला 2 टनचा AC दिल्यामुळे समरमध्ये आम्हाला काही गरमी जाणवली नाही. चाफ्यांची झाडं आहेत. सगळे रूम स्पेशियस आहेत प्रॉपर्टीमधले. तर मुलांसाठी प्ले एरिया आहे. अतिशय बजेट फ्रेंडली हॉटेल आहे.
यांचं स्विमिंग पूल आहे. जॅकीज एरिया आहे. मित्रांनो, ह्या प्रॉपर्टीपासून तुरिया गेट 3 ते 4 किलोमीटर 10 मिनटात, तेलिया गेट 5 ते 6 किलोमीटर 15 मिनटात, खवासा गेट तर मी सांगेन 10 मिनटात, आणि तो बफर झोनमधून जातो रस्ता. अतिशय सुरेख रोड आहे. या प्रॉपर्टीमध्ये राहून आम्ही पेंचचे महाराष्ट्राच्या साईडचे पण गेट केले आणि मध्य प्रदेश साईडचे पण गेट केले. मिडलमध्ये आहे प्रॉपर्टी एकदम. महाराष्ट्र साईडचे गेट हार्डली आम्हाला 30 ते 35 किलोमीटर